उद्धव ठाकरे कोत्या मनाचे? उद्धव ठाकरे कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हते। कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा त्यांना अधिकारही नव्हता। पण मी म्हटलं की मला श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। 2014 पूर्वी गौतम अदानी कधी नव्हतेच। 10 वर्षात अदानींचा देशभरात विस्तार। आता अख्खी मुंबई महाराष्ट्र विकायला काढलाय। अदानींच्या प्रकल्पावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल। धारावी पुनर्विकासासंदर्भात 2014 नंतर आम्ही टेंडर काढलं, मात्र आमचं टेंडर रद्द करून ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं। मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप। राज ठाकरेंच्या घरातील अदानींसोबतचा फोटो अमित साटम यांच्याकडून ट्विट। राज ठाकरेंच्या अदानींवर टीकेनंतर अमित साटम यांनी ट्विट करत डिवचलं। तामिळनाडूमधून रसमलाई आली होती, मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणाला, तुझा काय संबंध? भाजप नेते के अण्णामलाई यांच्या विधानाचा राज ठाकरेंकडून समाचार। बॉम्बेचं मुंबई भाजपच्या राम नाईकांनीच केलं। अण्णामलाईंच्या वक्तव्य हे गांभीर्यानं घेण्याची गरज नाहीये, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाकरेंनी एकतरी महापालिका निवडून आणून दाखवावी, ठाकरेंची एकाही महापालिकेत सत्ता येणार नाही, गिरीश महाजन यांचं आव्हान। ठाकरे बंधूंचा प्रचाराचा फोकस चुकतोय। ठाकरेंनी अनेकदा भावनिक बोलून मतं मागितली, ठाकरेंनी आता विकासावरच मतं मागावी। बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। ठाकरे यांना अदानी चालत नाही, पण चंगेज मुलतानीत चालतो। राज ठाकरेंच्या टीकेला मंत्री नितेश राणे यांचं प्रत्युत्तर। राज्य निवडणूक आयोगाला कोर्टाचा मोठा दिलासा। 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद निवडणुका घ्या, निवडणुकांसाठी कोर्टाकडून 15 दिवसांची मुदतवाढ। शिवतीर्थवरती आज फडणवीसांसह शिंदेंची संयुक्त सभा। ठाकरे बंधूंनी सभेतून केलेल्या टीकेला शिंदे फडणवीस काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष। उद्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचा दिवस। 15 जानेवारीला मतदार तर 16 जानेवारीला कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज ठाण्यामध्ये जाहीर सभा। ठाण्यातील गडकरी रंगायतांसमोर संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। पिंपरी चिंचवड वाहतूक कोंडी मुक्त, खड्डेमुक्त करणार। दोन्ही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातून वादा, तर घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं? अजित पवारांचे आश्वासन पूर्ण होणार नाही, फडणवीसांचं टीकास्त्र। फडणवीसांच्या टीकेची मी नोंद घेतली, मी करून दाखवेन। राष्ट्रवादीच्या पुण्याच्या जाहीरनाम्यातील मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या टीकेला आता अजित पवार यांचं प्रत्युत्तर। 15 लाख रुपये देणार होते, त्याचं काय झालं? पुणेकरांना दिलेला शब्द पूर्णपणे पाळणार, आम्ही आमच्या शब्दाला पक्के। फडणवीसांच्या टीकेनंतर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावरती। पुण्यामध्ये मनसेच्या उमेदवारांना भेटणार। पुणे महापालिका निवडणुकीनिमित्त प्रचारासाठी गाठीभेटी। लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? निवडणूक आयोगाची राज्य सरकारला विचारणा। मुख्य सचिवांना आज खुलासा करण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेतील गैरहजर कर्मचाऱ्यांवरती आजपासून कारवाई। मुंबईमध्ये गैरहजर राहणाऱ्या 6871 कर्मचाऱ्यांना नोटीस। नाशिकमध्ये येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये 400 रुपयांची घसरण। कांद्याचे सरासरी दर 1000 ते 1200 रुपयांपर्यंत। मुंबईमध्ये पश्चिम मार्गावरती कांदिवली ते बोरिवली 6व्या मार्गिकेच्या कामांसाठी ब्लॉकमुळे आज आणि उद्या 240 लोकल फेऱ्या रद्द। ओडिसातून मध्य प्रदेशात जाणारा 2,61,00,000 गांजा जप्त। नागपुरातील सावनेर भागीमहरी टोल प्लाझावरील मोठी कारवाई।